शिक्षण क्षेत्रात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणलेले आहे। गेल्या 7 वर्षात 70 पेपर फुटीचे प्रकरण समोर आलेले आहे। नीट परीक्षेसंदर्भात फार मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांनी संसदेत हा मुद्दा एका हाती धरून ठेवलेला आहे व उचित चौकशी करून कडक कारवाईची मागणी केलेली आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री कुणालदादा राऊत यांच्या निर्देशानुसार अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात निषेध प्रदर्शन करण्यात येत आहे। तसेच नीट परीक्षा घोटाळ्याची योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसची मागणी आहे। तसेच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की त्यांनी नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आमची तीव्र इच्छा आहे। गेल्या 7 वर्षात 70 पेपर फुटीचा अमरावती शहर जिल्हा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे। गेल्या काही वर्षापासून 2014 पासून या भारतात महाराष्ट्रात भाजप सरकारची सत्ता इथे आहे। या भाजप सरकारच्या सत्तेत पूर्ण भारतभर दंगलीचं वातावरण, एक भीतीचं वातावरण आणि एक बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्या गोष्टीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशभर चालू आहे। तशातच गेल्या 7 वर्षात पूर्ण भारतभर 70 पेपर लीक झालेले आहेत। तिच्यात सर्वात मोठी एक्झाम म्हणजे नीट एक्झाम आहे। नीट एक्झाममध्ये ही जी लीक झाली तिच्यात ही नीट एक्झाम पुन्हा करण्यात यावी, दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर, अमरावती शहर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेली आहे। आणि येणाऱ्या काळात जर याच्यावर दोषींवरती कारवाई झाली नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर युवक काँग्रेस आणखी याच्यापेक्षा जास्त रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।